नमस्कार. तर आता आम्ही चाललेलो आहोत अनुपच्या नानीकडे. तर का बरं चाललो आहे ना अनुप आपण नानीकडं? हो, त्याला नानीची आठवण यायला लागली. हिला नानूची आठवण यायली आणि ह्याला नानीची आठवण यायली. ही तब्येत पण ठीक नाही आहे आणि तो नानीला दोसरलेला आहे, म्हणून आता आम्ही चाललेलो आहे. म्हणलं मुलांपेक्षा तर जास्त काही नाही, म्हणलं चला जाऊया. म्हणून तर हे बघा, हे दोघं सुद्धा बॅगा घेऊन उभारलेत, त्यांच्या बॅगा भरलेत. हिने बघा तिची छोटी बॅग भरली आणि त्याने त्याची स्कूलची बॅग भरली. तर आता अनुपचे बाबा आले की आम्ही निघणार आहोत. ते येणार आहेत आता. तर ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. अनुप कशी बाबांची वाट बघत थांबलाय. आता थोड्याच वेळात अनुपचे बाबा येतील. हे बाबांची वाट बघत ह्या गाडीवर बसलेत दोघं पण. हे बघा किती खुशी. अशा तऱ्हेने अनुपचे बाबा आलेले आहेत. हे अनुपचे बाबा आलेले आहेत. अरे अशा तऱ्हेने अनुपचे बाबा आलेले आहेत. तर लवकरच आता आम्ही निघणार आहोत पुण्याला जाण्यासाठी. हे पहा यांची गडबड बघा कशी सुरू झालेली आहे. पायात चप्पल सुद्धा घातलेली नाही या मुलीने तरी. चप्पल घाल पिलू, पायात चप्पल घाल, मग बॅगा ठेवायला जावा. हे पहा इथं बाबांना घरात सुद्धा येऊन देत नाहीयेत मुलं. तोपर्यंत बॅगा न्यायचं यांचं चालू झालेलं आहे. हे आले अनुपचे बाबा. अनुपचे बाबा हाय करा. गडबड झाले एकदम. हे चप्पल तरी बघा केवढी घातली. हे पहा अनुप तर जाऊन सुद्धा बसला गाडीमध्ये. तर अशा पद्धतीने सामान ठेवायला चालू केलेलं आहे बाबांनी. आल्या बाबांना पाणी सुद्धा दिलेलं नाहीये आणि ह्याने बॅगा आणून दिलेत बाबांकडे. चला या बाबांना पाणी तरी द्या मुलांना. जाऊन बसलेले आहेत. तर चला आता आपण पण निघूया. तर चला आता आम्ही निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे. हे पहा ओवी कुठे उभारले आणि आमचा हा छोटा ड्रायव्हर. हे पहा आमचं श्रीवर्धन गाव. हे पहा अनुपचा मित्र दिसलेला आहे. अनुप त्याला हाक मारत आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं आहे. मस्त असं वातावरण आहे. याची बडबड भरपूर असते प्रवासामध्ये. ते असल्याशिवाय पण मजा येत नाही सोडा. अनुप सगळा रस्ता सांगते बरोबर. त्याच्या मागून ही दादाची कार्बन कॉपी. हे पहा हे आमचं श्रीवर्धन गाव आणि डोंगरातून येणारे रस्ते आणि पावसाने सर्व हिरवगार झालेलं आहे सगळीकडे. हे पहा मस्त असं डोंगरांमधून जाणारा रस्ता, सगळ्या घाटातून जाणारा रस्ता आहे. जोपर्यंत आम्ही मुळशीत पोचत नाही तोपर्यंत आम्हाला सर्व रस्ता असंच लागणार आहे.
सुरुवात झालेली आहे घाट रस्त्याला. छोटे मोठे घाट करत आता आम्ही प्रवास चालू केलेला आहे. मस्त असा एन्जॉय करत आम्ही प्रवास करणार आहोत. त्यात अनुपची तब्येत जरा ठीक नाही आहे. तसा तर तो आता खूप खुश झालेला आहे. आता पुण्यात पोहोचेपर्यंत त्याची तब्येत पूर्णपणे सुधारेल. फायनली 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये. आणि हे अनुपचे नाना येऊन थांबलेले आहेत. आणि ओवी बघा, हे बघा कसं आनंद झालेला आहे ओवीला. तिला नानांची आठवण येत होती. तर चला आता आपण जाऊया वर. आता अनुपची रिएक्शन बघूया आपण. हे पाना आणि इथे येऊन थांबलेली आहे आमची. आणि आता अनुप बघू काय करते ना इकडे. फायनली 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत नानीच्या घरी. बघा काय खुश झालात का? ए अनुप खुश झालात का? तर आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.